याचा अर्थ अर्चू, मयूशी न बोलण्याची आपली आयडिया यशस्वी झालेली आहे. करेक्ट. चौघांचं मेतकूट ना अगदी व्यवस्थित झालंय. पानाची पिपाणी वगैरे काय करून दाखवली, कागदी विमान काय. काय ग मयू, काय झालं? तू नर्वस काय आहेस? मग साक्षीने चित्र आत्याला तिच्या रूम मध्ये झोपायला बोलवलंय. उलट बरंच आहे ना, नाहीतरी तुला चित्र आत्या तुझ्या रूम मध्ये नकोच होती. नाही नाही, मला हवी आहे ती माझ्या रूम मध्ये. हो, मग तू सांग तिला. आई काय? चित्रा, मयूला तुला काहीतरी सांगायचं आहे. काय? काय ग मयू? तू आज साक्षीच्या रूम मध्ये झोपायला जाणार आहेस ना? हो, तिने बोलावलंय ना मला. पण का ग? नको ना जाऊस, तू माझ्या रूम मध्ये झोपशील? चालेल तुला? सॉरी, मी काल तुझ्याशी खूप वाईट वागले ना. राहशील? हो. ये! काय मग, खुश ना? हो. चला मग आता अभ्यासाला बसा, उद्या परीक्षा आहे ना. म्हणजे काय होईल, नंतर मग चित्र आत्याशी गप्पा मारता येतील ना. काय? हो. अर्जुनी, हा, मेघनाने माझ्यासाठी ड्रेसेस दिलेत. अरे वा. अर्चू, अगं तू घेणार होतीस ना ड्रेस? अरे हो सतीश, जाणार होते. म्हणजे त्या संदर्भात मी विजयाशी सुद्धा बोलले, पण मग नंतर लक्षात आलं की दिवाळी अगदीच तोंडावर आहे ना, मग दोन्ही गोष्टी एकत्रच घेऊ की. वापरलेला ड्रेस? सतीश, मेघनाने बघ चित्राला वापरलेला ड्रेस दिलाय. असं का केलं मेघनाने? आज हिला बघतेच. अर्चू, चल चित्रा, अर्चू, चल चल. अर्चू. आता काहीतरी नवीन वाद. मेघना, मेघना, मेघना. काय झालं ताई? काय आहे? हा, काय आहे? चित्रा काय रस्त्यावर पडलेली मुलगी आहे? हा, तुझे जुने आणि वापरलेले कपडे तिला द्यायला? अहो नाही ताई, तसं. प्लीज, तुझे जुने वापरलेले कपडे तिला देताना तुला काहीच वाटलं नाही मेघना? चित्रा आपल्याकडे पाहुणी आहे, आणि त्याहूनही सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे ती माझ्या सासरची आहे.